नमस्कार, वेलकम ऑल. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑरा म्हणजे काय. हा ऑरा जाणून घेतल्यानंतर क्लीन कसा करायचा, आपल्या स्वतःचा, आपल्या मुलांचा, आपल्या घरातील इतर व्यक्तींचा. त्याचबरोबर हा ऑरा स्कॅन कसा करायचा, स्कॅनरद्वारे आपण कसं जाणून घ्यायचं की एखाद्या व्यक्तीला आता त्याच्या कुठल्या बॉडी पार्ट्समध्ये किंवा कुठल्या चक्रामध्ये काही आजार आहे का, सुरुवात झालेली आहे का. सो 6 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर जे आजार होणार असतात ते आपल्याला आधीच कळतात, जेव्हा आपण हातांचा स्कॅनर म्हणून वापर करतो तेव्हा. सो हे सगळं आपण आजचा सेशन सुद्धा पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करायचे आहेत आणि व्हिडिओ ऑन केल्यानंतर मला कळतं की कोणाची एनर्जी कशी आहे, कशी नाहीये. आणि सेकंड थिंग इज दॅट की एनर्जीचा एक नियम आहे की एनर्जी नेहमी ट्रान्सफर होत असते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून. आणि त्यामुळे जे मे बी माझे स्टुडंट आहेत आधीचे किंवा कुठल्या तरी बॅचचे, तो त्यांचे व्हिडिओ नेहमी ऑन असतात, कारण त्यांना याचा रिझल्ट मिळालेला आहे. आणि त्यामुळे मी वारंवार नाही सांगणार तुम्हाला, ज्यांना हा नियम कळला ते आपले व्हिडिओ ऑन करतील. अदरवाईज दुपारची वेळ आहे, छानपैकी झोपून ऐकूया लेक्चर. सो अशा व्यक्ती मला नको. कारण एकतर आपण एनर्जीवर बोलतोय आणि एनर्जी म्हटलं म्हणजे आपण ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ओके. चलो. येस येस येस. दीप्ती लाड घरी पोचले की व्हिडिओ ऑन करते. ओके, नो प्रॉब्लेम. येस, तुमचे काही जेन्युन रिझन पण असू शकतात. जसं की तुम्ही ऑफिसमध्ये असू शकतात किंवा बाहेर कुठलं तरी काम असेल, व्हॉट एव्हर. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण मनापासून ठरवतो ना की मला हे 7 दिवस स्वतःसाठी द्यायचे 7 तास, तेव्हा तो 1 तास कसाही अरेंज करता येतो. आता तुम्ही त्याच्यामध्ये किती काय म्हणता येईल बरं, तुमचं किती डेडिकेशन आहे हे, इट्स अप टू यू, ते तुमच्यापर्यंत असेल. ठीक आहे. चल. आता सगळ्यांनी, मी एक तुमचा थोडक्यात ऑरा बघते इथे असणाऱ्या व्यक्तींचा. डोळे बंद करायचे आणि तुमचं बॅकग्राऊंड, मागचं बॅकग्राऊंड जर प्लेन असेल तर मला कळेल, अदरवाईज मला नाही कळणार. मागचं बॅकग्राऊंड अगदी जर तुमची प्लेन भिंत वगैरे असेल तर मला कळेल. सो व्हिडिओ ऑन करा आणि 2 मिनिटं डोळे बंद करा. हालचाल कमी करा व्हिडिओची. स्थिर असायला पाहिजे तुम्ही, अगदी स्थिर राहा, स्टडी. बघा, आता याच्यामध्ये काही लोकांचा ऑरा खूप वीक आहे, खूप डार्क कलर आहे. आणि काहींचा ऑरा खरंच खूप छान आहे, स्ट्रॉंग आहे. हे मला आता कळतं इथून. येस. काहींचा ऑरा खरंच खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग ऑरा असल्याची मी नावं घेते, जस्ट तुम्हाला इथे सांगते. एक हर्षा हर्षा आयफोन म्हणून आहे, आता त्यांचं पूर्ण नाव माहित नाही मला. ऑरा छान आहे. जॉय गायकवाड असं त्यांनी लिहिलंय, मे बी त्यांच्या मुलाचं नाव आहे. त्यांचा ऑरा पण छान आहे. परिणिता मॅडम, त्यांचा पण ऑरा छान आहे. सुनीती का सुनती असं काहीतरी आहे, सावंत, त्यांचा पण ऑरा छान आहे. हा, कल्पना मॅडमचा पण ऑरा छान पिंकिश कलर मध्ये जातोय. मनीषा मॅडमचा ऑरा थोडासा डार्क होत चाललेला आहे. मे बी तो आधी चांगला होता पण आता तो थोडासा डार्क होत चाललेला आहे. पूजा बार्वेकर मॅडमचा पण ऑरा चांगला आहे, बऱ्यापैकी आहे. जे आनंद आहेत, त्यांचा ऑरा डार्क मध्ये जातोय. एस शेरकर असं काहीतरी लिहिलेलं आहे, ऑरा छान आहे त्यांचा पण.
थँक्यू मनीषा मॅम. प्रतीक, येस, प्रतीकचा ऑरा 50-50 आहे. मनीषा नवले, ऑरा खूप वीक आहे मॅडम. ओके, चला आता आपण सगळ्यांचं बघत बसलो ना तर खूप वेळ कमी जाणार आहे, पण ठीक आहे, बऱ्यापैकी काही लोकांचा ऑरा स्ट्रॉंग आहे. काही लोकांचा खूप वीक आहे. खूप वीक म्हणजे कधी 20% बोललात तरी चालेल, एवढा वीक आहे. चलो. ओके, चलो स्टार्ट करूया आता आपण. आता तुम्ही म्हणालात ऑरा म्हणजे आता तुम्ही नक्की काय पाहिलात, तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. चलो. ऑरा. ओके. आपल्या सगळ्यांच्या घरी देवाचा फोटो आहे. सगळ्यांच्या घरी आहे का? ओके. आपल्या सगळ्यांच्या घरी देवाचा फोटो आहे, राईट? मग त्या देवाच्या फोटो भोवती असं व्हाईट प्रकाशाचं वलय असं दिसतं तुम्हाला? आता याच्यामध्ये दाखवते तुम्हाला, या इमेज मध्ये बघा बरं. साधू संत आहेत. पूर्वीच्या काळी जे साधू संत होते त्यांच्या डोक्याभोवती असं व्हाईट असं प्रकाशाचं एक वलय दिसायचं, किंवा त्यांना नुसतं पाहिलं तरी त्यांचं तेज एवढं छान असायचं की त्यांना पाहिल्यानंतर असं वाटायचं की साक्षात परमेश्वराचंच दर्शन झालं. ते का? कारण त्यांचं ऑरा, त्याची बॉडी लँग्वेज एवढी छान असायची की त्यांच्या सहवासामध्ये बसण्याची इच्छा व्हायची, ऐकण्याची इच्छा व्हायची, त्यांचे शब्द ऐकण्याची इच्छा व्हायची. सो हे सगळं का? याचा अर्थ आपला ऑरा किती स्ट्रॉंग असतो किंवा किती वीक असतो हे त्याच्यावरून कळतो. आता आपण ऑरा म्हणजे काय एक्झॅक्टली बघूया. ऑरा म्हणजे आपल्या शरीरातून त्यावेळेस बाहेर पडणारे व्हायब्रेशन. आता त्यावेळेस म्हणजे काय? आता आजचा माझा मूड खूप छान आहे, सो माझ्या आजच्या दिवसाचे व्हायब्रेशन कसे आहेत? छान आहेत. माझ्या व्हायब्रेशनमुळे माझा आजचा दिवसाचा ऑरा स्ट्रॉंग असेल. मे बी काहीतरी प्रॉब्लेम आला आणि थोड्या वेळानंतर माझा मूड स्विंग झाला, ऑफ झाला. आता माझे व्हायब्रेशन काय झाले? डाऊन झाले. तो त्यावेळेला माझा ऑरा कसा असेल? वीक असेल. म्हणजेच थोडक्यात आपला ऑरा सारखा बदलत असतो, डिपेंड अपॉन अवर मूड. आपल्या आजूबाजूचं कंडिशन, सिच्युएशन, त्याप्रमाणे आपला ऑरा बदलत असतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट असं म्हणू शकतो आपण की ऑरा म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन. त्याला मराठीमध्ये म्हणतात आभामंडळ आणि हिंदीमध्ये म्हणतात ऑरा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? जसं की आता आपण बघितलं. हा, आता पुढे जाऊन बघूया. आता या इमेजमध्ये बघा, तुम्हाला ऑराचे वेगवेगळे कलर दिसतील. एक आहे येलो, लाईट ग्रीन, देन लाईट स्काय कलर आहे, पर्पल कलर आहे, ब्ल्यू कलर आहे. ओके. सो हे ऑराचे कलर सगळे उत्तम छान कलर आहे. आता पुढे बघूया आपण. म्हणजे ऑरा म्हणजे काय एवढं कळलं का तुम्हाला? येस, ऑरा म्हणजे काय कळलं का? आपल्या शरीरावरचे व्हायब्रेशन. जेव्हा आपण हॅपी असतो, आनंदी असतो, तेव्हा आपला ऑरा स्ट्रॉंग असतो. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपला ऑरा पण दुःखी असतो, वीक असतो. आणि त्यामुळे आपल्या जवळ येणारे, जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे व्हायब्रेशन सुद्धा आपण लो करून टाकतो. ओके. सो आता जाणून घेऊया हा ऑरा का बरं क्लीन करणं गरजेचं आहे. का? कारण आपण दिवसभरात कितीतरी माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. येस ऑर नो? दिवसभरात तुम्ही अनेक माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता. दिवसभरात मी सुद्धा अनेक माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, की जसं की माझ्या बॅचमध्ये एक बॅचमध्ये जवळ-जवळ 50-60 50-60 लोकं असतात. मग त्या सगळ्या लोकांचं त्या लोकांचे पर्सनली काहीतरी प्रॉब्लेम असतात, इश्यू असतात. मग ते सगळं मला ऐकावं लागतं. मी प्रवास करते. त्या प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये, कुठल्यातरी व्हेइकलमध्ये अनेक लोकं मला भेटतात. सो त्या अनेक लोकांचे व्हायब्रेशन जर चांगले असतील तर वेल एंड गुड. त्याचे चांगले परिणाम माझ्या शरीरावर, माझ्या ऑरावर होणार. पण त्याच असंख्य लोकांपैकी जर त्यातील काही लोकांचा ऑरा वीक असेल, ऑफकोर्स, तर त्याचे वाईट व्हायब्रेशन, निगेटिव्ह व्हायब्रेशन माझ्याकडे येणार. पण मी ते कॅच कधी करणार? जेव्हा माझा ऑरा वीक असणार तेव्हा. माझा ऑरा वीक असेल तर येस, ऑब्व्हियसली
माझा ऑरा त्यांच्या ऑरापेक्षा वीक असेल तर तो समोरच्या व्यक्तीचा ऑरा मला हवी पडणार आणि त्यामुळे ती एनर्जी मी लगेचच माझ्या ऑरामध्ये क्रिएट करणार. कारण मी माझा ऑरा कधी क्लिअर केला नाहीये, मी माझा ऑरा कधी स्ट्रॉंग केला नाहीये आणि स्ट्रॉंग कसा करावा याबद्दल मला माहिती नाहीये. आणि म्हणूनच आपला ऑरा स्ट्रॉंग करावा लागतो. वाय? बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जसं तुम्ही समोरच्या व्यक्तीला बघता, जसं तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलता, त्याची त्यावेळेची जी मानसिकता असते त्या प्रकारचा ऑरा तुम्ही अटॅच करता किंवा अट्रॅक्ट करता. आणि त्यासाठी आपण नेहमी खुश राहणं गरजेचं आहे. ज्या व्यक्ती खुश असतात मनापासून, त्या व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या अपॉर्च्युनिटी आणि येस पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आपल्या भोवती कलेक्ट करत असतात. ज्या व्यक्ती मनापासून दुखी असतात, आता प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहेत. परमेश्वराला सुद्धा प्रॉब्लेम चुकले का? नाही. साक्षात श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? कालकोठडीमध्ये. त्यांना चुकलंय का? नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहात? नॉर्मल. पण तरी सुद्धा आपल्याला वाटत असतं, की आपलं लाईफ एकदम सेटल असायला पाहिजे. एकदम सेट. माझ्या लाईफमध्ये एकही प्रॉब्लेम नको यायला. जसं की मी 100% चांगलंच कर्म करून आलीये. येस ओर नो? आहोत का आपण असं 100% आपण दिलेले गेल्या जन्मात किंवा त्याच्या जन्मात आणि त्याबद्दल तुम्हाला काय आयडिया आहे का? ऑफ कोर्स नॉट. आणि म्हणूनच या जन्मात आय डोंट नो की मी मागे काय केलं किंवा त्याच्या मागच्या जन्मात काय केलं. कारण परमेश्वराने आपल्याला एक छान वरदान दिलेलं आहे, की पास्ट लाईफ मधलं आपल्याला काही आठवत नाही. आणि मग कसं कळणार, की माझं पास्ट लाईफ चांगलं होतं की वाईट होतं? आत्ता जर मी चांगलं खातीये, पितीये, चांगलं घराणं मला मिळालेलं आहे, चांगला जॉब आहे माझा, माझ्या फॅमिलीमध्ये आय एम हॅपी, माय फॅमिली इज टू गुड, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील, तर येस ऑफ कोर्स मी मागच्या जन्मात काहीतरी चांगलं केलं होतं. पण याच्या विरुद्ध जर असेल, मला फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, मला हेल्थ इश्यूज आहेत, मला माझे रिलेशनमध्ये इश्यूज आहेत किंवा व्हॉटएव्हर याच्यामधले जर काही इश्यूज असतील, तर समजून जायचं, की कुठेतरी आपला गेल्या जन्माचा कर्मा वाईट असेल आणि म्हणूनच ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होऊन तो या जन्मात आलेला आहे. का? तर या जन्मात तरी ॲटलीस्ट तुम्ही तो बॅलन्स करा. आणि जिथे कुठे तुमचा कर्मा, जिथे कुठेतरी तुमचे म्हणजे 10 वर्ष तुम्हाला तो भोगायचंय, तिथे तुम्हाला ते वर्ष कमी करता आले पाहिजे. आता मला सांगा 10 वर्ष त्याच दुःखात बसण्यापेक्षा 5 वर्ष झाले तर आवडेल तुम्हाला? किती लोकांना आवडेल? सो त्या लोकांनी सगळ्यांनी मी सांगते तसं करायचंय. ठीक आहे? बट येस, ऑफ कोर्स मी आणखीन एक नियम सांगते, कारण मी थोडीशी मुफट आहे. ओके. काही लोकांना ॲटिट्यूड वाटेल, मे बी व्हॉटएव्हर. पण मी थोडी स्पष्टपणा माझ्यामध्ये आहे पहिल्यापासून आणि नॅचरल आहे त्यामुळे मी चेंज करू शकत नाही. ओके. सो एकच गोष्ट सांगेन, की जे मी तुम्हाला सांगते सगळं ॲज इट इज करा, पण तिथे तुमचं ट्रस्ट असणं गरजेचं आहे. कारण जिथे तुमचा ट्रस्ट नाही, ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही. सो तुमच्या मनात जर 19-20 आलं, की "अरे, असं काय होतं का? मी तर सायन्सची स्टुडंट आहे." अशा कितीतरी सायन्सचे स्टुडंट माझ्या आज क्लासमध्ये आहेत, माझे स्टुडंट आहेत. कारण जर लॉजिक थोडा वेळ बाजूला ठेवलं, तर बऱ्याच मॅजिकली गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. आणि हे सुद्धा सायन्सचे स्टुडंट बोलतात बरं माझ्या बॅचमधले. की ज्यांचे स्वतःचे पेटंट्स आहेत, ज्या आता मेडिकल फील्डमध्ये जॉबला आहेत, ज्यांचं स्वतःचं फार्मसी आहे, बरंच काय-काय आहे, बिझनेस आहेत स्वतःचे आणि लाखो नाही करोडोमध्ये व्यवसाय आहे. ती लोकं करू शकतात, तर आपण का नाही? पण बट येस, ऑब्व्हियसली हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला किती पर्सेंट याच्यावर ट्रस्ट ठेवायचे, बिलीव्ह ठेवायचे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याप्रमाणे जसं की मी सांगितलं, आपल्या ग्रुपमध्ये लोकं किती आहेत टोटल? 700-800. इथे किती दिसतात आपल्याला? लिमिटेड. याचा अर्थ काय बरं? का सगळ्यांनाच सगळ्यांनाच इच्छा होत नाही मला हे करायचंय? व्हाय? कारण त्यांचा कर्मा त्यांना अजून अलाऊ करत नाहीये, हे करण्यासाठी. तुझे अजून जे म्हणतात ना कर्मा, तुझे प्रारब्ध अजून बाकी आहेत बाळा. आणि त्यामुळे तुला अजून वेळ आहे. जरी तू अटेंड करण्याचा प्रयत्न केलास,
तरी तुमच्या मार्गात काही ना काहीतरी अडथळे, ऑब्स्टॅकल्स, बॅरियर टाकले जातात आणि त्यामुळे तुम्ही त्या दिवसाचा सेशन किंवा एक 7-8 दिवसांची सेशन आहेत त्याच्यामध्ये मे बी तुमचे 4-5 मिस पण होणार. आणि म्हणूनच इथे जे लोक आहेत त्यांनी स्वतःची एक पाठ थोपटायची की ऍटलीस्ट 4 दिवस मी रोज अटेंड करते, ती वेळ मला मॅनेज होते. भले मी ऑफिस मधून करते, मी ऐकते, व्हॉट एव्हर, बट येस आय अटेंड. मी हे अटेंड करते. कारण सृष्टीमधलं एक झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहात बरं? मी भले कितीही ऍड लावली तर याच्यामध्ये येणार कोण? ज्यांना यायचं आहे तेच. ओके. सो त्यासाठी पहिलं आपलं बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग पाहिजे, की व्हॉटेव्हर मी हे जे करते, त्याच्यावर माझा विश्वास असायला पाहिजे. पण असं नाही, की ज्योती मॅडम म्हणतात म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा आहे. हे चुकीचं आहे. बिकॉज मी पण प्रॅक्टिकल पर्सन आहे. मला सुद्धा सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आवडतात आणि जेव्हा मी हा कोर्स केला होता, तेव्हा मी सुद्धा अशीच म्हणाली होती, "अरे असं काय? अशी काही एनर्जी असते का? मग डॉक्टरकडे कोण जाणारच नाही. आम्ही असंच करत बसू काहीतरी." नाही. जेव्हा मी स्वतः त्याचे अनुभव घेतले, त्यानंतर मला त्याचा एक्सपिरियन्स आला. कारण तुक्के मारण्यामध्ये मजा नाही वाटत मला. बरोबर? जेव्हा आपण स्वतःचे एक्सपिरियन्स घेतो ना, तेव्हा ते 100% रिअल असतं. कोर्स विकायचा आहे म्हणून विकायचंय, पैसे कमवायचेत म्हणून कमवायचेत, लोकांना गंडवायचंय म्हणून गंडवायचं. सो हे माझ्या रक्तात नाही किंवा हे मला आवडत नाही. आणि हे एनर्जी आहे शेवटी. एनर्जीचा कोण खेळ करू शकतो का? नाही. सो तुम्ही 1 वर्ष सर्व्हायव्ह करू शकता, 2 वर्ष सर्व्हायव्ह करू शकता, पण लाँग टर्म पर्यंत तुम्ही सर्व्हायव्ह करू शकता का? नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाला त्याचा अनुभव येतोच. आणि त्यासाठी मी एकच सांगितलेलं आहे, की तुम्ही जे करता, तुम्ही अध्यात्मकमध्ये आलात, तर येस तुमचा डेस्टिनीचा तो एक पार्ट असू शकतो. कुठेतरी तुमचा नंबर 7 असेल, कुठेतरी तुम्ही 7 तारखेला जन्माला आलेला असेल, कुठेतरी 3 तारखेला जन्माला आलेला असेल. ओके? मे बी तुमचा डेस्टिनी नंबर 3-7 वगैरे असेल आणि म्हणूनच कुठेतरी अध्यात्माशी तुम्हाला कनेक्ट केलेला, की फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम आहेत मोठे-मोठे, तर ते प्रॉब्लेम हळू-हळू मला कमी करायचे आहेत आणि म्हणूनच या विधात्याने, या युनिव्हर्सने मला चूज केलेलं आहे. सो येस, स्वतःसाठी एक टाळी वाजवा. कारण आपण स्वतःची तारीफ कधी करत नाही. म्हणूनच पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिकायचं. ओके? जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो ना, तो इतरांवर आरामात प्रेम करू शकतो. कारण स्वतःमध्ये त्याला कुठे ब्लॉकेजेस दिसत नाही, त्यांना इतरांमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस दिसत नाही. ओके? चलो, आता आपण बघूया ऑरा म्हणजे काय? जसं की एक नियम आहे, लाइक अट्रॅक्ट्स लाइक. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्याच गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करतो. आता एआयचा जमाना आहे. त्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ शोधायला जाल, तेच व्हिडिओ तुम्हाला तो एआय दाखवणार. बरोबर ना? तुम्ही अध्यात्मामध्ये जाणार तर तुम्हाला क्रिस्टल, रेकी, वास्तू हे सगळे बघायला मिळणार. जर तुम्ही कुठला रील बघितला फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड तुम्हाला सगळ्या हिरो-हिरोईनचे रील्स मिळणार. बिकॉज धिस इज एआय जमाना. आणि हे जे आयटीमध्ये आहेत त्यांना हे खूप छान माहिती आहे, की मोबाईल आपल्यासाठी किती घातक आहे. मोबाईलकडे आपली सगळी माहिती असते. त्याला सगळं माहिती असतं या व्यक्तीला काय आवडतं. त्या पद्धतीचं नॉलेज ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. ओके? सो लाइक अट्रॅक्ट्स लाइक म्हणजेच काय तुम्हाला जे आवडतं ते जसं एआय देतं, तसं हे युनिव्हर्स पण देतं. ओके? मग काय? मग तुमचा मूड जर चांगला असेल, तर ऑफकोर्स तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात. जर तुमचा मूड ऑफ झालेला असणार, तर ऑफकोर्स तुम्हाला 4 वाईट गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होतात. बिकॉज ऑफकोर्स लाइक अट्रॅक्ट्स लाइक. मग तुम्ही आज रडगाणं गाताय, ऑफकोर्स 4 रडणारीच माणसं तुमच्याजवळ कनेक्ट होणार. तुमचे मित्रमंडळी चांगली असतील, मोटिव्हेटेड असतील, तर येस ऑफकोर्स तुमचं जॉब किंवा तुमचं आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट ह्या सगळ्या गोष्टी छान-छान असणार. म्हणजेच काय, ज्या व्यक्तींना तुम्ही आमंत्रण करता, इन्व्हाईट करता तुमच्या लाईफमध्ये, तेच तुमचं जीवन होऊन जातं. तसाच तुमचा ऑरा होऊन जातो. आपण जेव्हा खुश असतो, पॉझिटिव्ह असतो, तेव्हा आपला ऑरा स्ट्राँग असतो. जेव्हा आपण निगेटिव्ह असतो, तेव्हा आपला ऑरा निगेटिव्ह असतो. आता याचा अर्थ असा नाही ना, की मी रोजच छान-छान, पॉझिटिव्ह, आनंदी आनंदगडे असेल, असं असतं का? कधीतरी आफ्टर ऑल वी आर ह्युमन बीइंग. कधीतरी माझा मूड स्विंग होणार, कधीतरी मी थोडीशी दुःखी असणार, थोडीशी उदास असणार, कोणीतरी मला टॉन्ट मारणार किंवा माझी सासू, कोणीतरी जाव, काहीतरी बोलणार आणि ते मला लागणार कुठेतरी आणि ऑफकोर्स माझ्या डोळ्यातून पाणी येणार. बिकॉज आफ्टर ऑल आय एम सेन्सिटिव्ह. पण
हे रडणं किंवा काय म्हणता येईल किंवा मूड आपला स्विंग करून घेणं, हे किती वेळासाठी असायला पाहिजे मॅक्झिमम? काय वाटतं तुम्हाला किती वेळासाठी असायला पाहिजे? चला चॅट बॉक्समध्ये मला मेसेज करा. मी उदास आहे, तर किती वेळ राहणार उदास? कारण प्रत्येकाचे ड्युरेशन वेगवेगळं असू शकतो. ओके. व्हेरी गुड. कोणीतरी लिहिलंय 5 मिनिटं. अरे वाह! 1 तास, 10 मिनिटं, 2च मिनिटं, 2 मिनिटं नाही होऊ शकत. कारण मला 10 मिनिटं लागतात. ओके. येस, येस. ऑफ कोर्स, ऑफ कोर्स. जास्तीत जास्त मी सांगू तुम्हाला 1 दिवस. जास्तीत जास्त. जर दुःख खूपच जास्त असेल ना, तर 1 दिवस. डिपेंड्स. कारण आपण ज्या दुःखामध्ये असतो ना, त्याच गोष्टी आपल्याभोवती येतात आणि त्यासाठी आपल्याला आपला ऑरा स्ट्राँग करून घ्यायचा आहे. आता ऑरा स्ट्राँग करून घ्यायचंय म्हणजेच काय? नक्की काय करायचंय तुम्हाला? आणि ऑरा वीक कधी होतो? सपोज मी ना एखाद्या कोणाच्या तरी लग्नात गेलेले आहे. ओके. लग्नात गेल्यानंतर बऱ्याच व्यक्ती आहेत तिथे, की मला मला बघतायत आणि मला बघून म्हणतायत, काहीतरी माझ्याबद्दल चांगलं बोलतायत वगैरे. ठीक आहे. आता त्या चांगलं बोलतायत त्यानंतर मागून त्या माझ्याबद्दल काहीतरी वाईट शब्द म्हणतायत. सो मी जे चांगलं आहे ना, ते माझ्याकडे घेतलं. पण जे वाईट बोलतायत ना, ते मी माझ्याकडे नाही घेतलं. मग माझा ऑरा स्ट्राँग आहे की वीक आहे? कसा आहे सांगा बरं मला? येस, स्ट्राँग. ओके. आता आणखीन एक सांगते. अ, माझा ना वाद झाला एका व्यक्तीबरोबर आणि वाद झाल्यामुळे माझा मूड खूप ऑफ झाला आणि जवळ-जवळ 2 ते 3 तास माझा मूड ऑफ होता. तो व्यक्ती बरंच काही निगेटिव्ह मला बोलून गेला आणि ते मी सगळं ॲज इट इज एक्सेप्ट केलं. आता माझा ऑरा कोणता आहे? येस, बरोबर वीक ऑरा. का बरं? म्हणजेच माझ्या पॉझिटिव्हिटीची, निगेटिव्हिटीची चावी कोणाकडे आहे? माझ्याकडे. कारण माझा ऑरा वीक आहे. मी माझा ऑरा वीक करून घेतलेला आहे. माझा ऑरा स्ट्राँग केव्हा असतो? जेव्हा मी योग्य मेडिटेशन करते, मी एक्सरसाइज करते, मी पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, मी सतत काहीतरी मोटिव्हेशनल ऐकते. मी नकारात्मक लोकांचं काही ऐकत नाही जास्त. 5 मिनिटं ऐकायचं आणि सोडून द्यायचं. असं करते, तेव्हा माझा ऑरा स्ट्राँग असतो. पण माझा ऑरा वीक कधी होतो? जेव्हा सतत माझा मूड स्विंग होतो, मी काहीतरी नकारात्मक लोकांचं ऐकते, ते माझ्या मनाला लागतं, मी स्वतःला ते रिलेट करते. मी 4 निगेटिव्ह लोकांच्या निगेटिव्ह गोष्टी ऐकते, गप्पा ऐकते आणि त्यांचाच एक भाग होऊन जाते. मग काय समजायचं? माझा ऑरा वीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. आता तुम्ही सांगा मला हा ऑरा कोणता आहे? माझ्याकडे एखादी व्यक्ती आली ना, की मी खूप त्यांचं छान त्याला मोटिव्हेट करते. त्यांच्यामध्ये जर ते कॅलिबर असेल, तर त्यांचं कौतुक करते, प्रशंसा करते. त्यांना जर काही करेक्ट करायचं असेल, तर मी ते करेक्शन करून देते आणि सांगते, की हे तुम्ही करेक्ट करा, तर तुम्हाला पुढे खूप छान रिझल्ट मिळणार आहे. ओके. मी एखाद्याला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना ना, माझ्याशी सतत बोलावसं वाटतं, माझ्याकडे म्हणजे सॉरी माझं ऐकावसं वाटतं. मला सांगा कोणता ऑरा आहे हा? येस, ऑफ कोर्स स्ट्राँग ऑरा, पॉझिटिव्ह ऑरा. येस, एक्झॅक्टली. आता सेकंड ऑरा. माझे विचार नकारात्मक आहेत. वारंवार मला सगळीकडून नकार, नकार, नकार मिळतोय. माझं कुठलंच काम बनत नाहीये, होत नाहीये. हातातोंडाशी आलेला घास सुद्धा निघून जातोय. एखाद्याची दुःख ऐकलं की मी सुद्धा दुःखी होते आणि त्यामुळे माझा त्या दिवसाचा मूड खूप ऑफ झालेला असतो. मी कधीच म्हणजे पूर्ण दिवस माझा ऑफ झालेला असतो आणि त्यामुळे याचा सगळ्याचा इफेक्ट माझ्या मुलांवर, माझ्या हसबंडवर, माझ्या आजूबाजूच्या वातावरणावर होतो. त्या दिवशी माझ्या घरातले व्हायब्रेशन सुद्धा वाईट असतात. कोणता वारा? मला सांगा मग असा वीक ऑरा असेल, तर एखाद्या व्यक्तीचा खूप निगेटिव्ह ऑरा असेल, तर तुमच्यावर हावी होणार की नाही होणार? होणार ना? येस. सो दॅट्स व्हाय आपल्याला आपला ऑरा स्ट्राँग करायचा आहे.
सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा ऑरा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रत्येक गोष्टीचा ऑरा आहे. आणि त्यासाठी बघा, जसं मी सांगितलं वीक व्हायब्रेशन आणि स्ट्रॉंग व्हायब्रेशन. स्ट्रॉंग व्हायब्रेशन ज्यांचे असतात त्याचा ऑरा बघा कसा छान ब्राईट कलरफुल असतो. आणि ज्यांचा वीक व्हायब्रेशन वीक ऑरा असतो, सो त्यांचे असे डार्क कलर असतात, ग्रे, ब्लॅक, हे त्यांचे ऑराचे कलर असतात. सो आता आपण ऑरा बघायला शिकूया का? रेडी? चल, सगळ्यांनी जांभया वगैरे द्यायचे नाहीत. चलो, रब युअर हँड्स. येस, नोटबुक घ्या तुमची. एक छान मोठी टिकली असते ना तेवढी एक डार्क डॉट काढा, अशा प्रकारचा. अशा प्रकारचा काढा. कुठे काढा? नोटबुक नोटबुक वर काढायचे. तुमच्या नोटबुक वर काढायचे अशा प्रकारचा एक डॉट. जे जी मोठी टिकली लावतो ना आपण तसा एक डॉट काढ. येस, काढला का सगळ्यांनी? ओके. आता ना त्याच्या सेंटर पॉइंट वर बघून बाजूला ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतं का चेक कर. अगदी सेंटर पॉइंट वर नजर लावा. ओके, कोणाकोणाला दिसला त्याने चॅट बॉक्स मध्ये मेसेज कर. आता एक, हा, आता ज्यांना नाही दिसलं तिकडे त्याने इकडे माझ्यावर फोकस करा. माझ्या डोक्याच्या भोवती ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतं का तुम्हाला? चेक करा. येस. हा, आता सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. ओके. ओके. येस. सो याला म्हणतात ऑरा. आपल्या प्रत्येकाचा एक ऑरा असतो. जसं की माझ्या हातामध्ये आता ही बॉटल आहे, या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. ठीक आहे. जर आपण व्यवस्थित हिला बघितलं तर या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. आपल्या हातातला जो पेन आहे त्या पेनचा सुद्धा ऑरा आहे. म्हणजे सगळ्या सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींचा एक ऑरा आहे. ठीक आहे. येस. आता आपण बघूया ऑरा क्लीन कसा करायचा. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग टेक्निक बघूया आपण. रेडी आहात सगळे तुम्ही? सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. त्याच्या आधी एक उदाहरण देते. आपली आई किंवा आपली आजी लहानपणी आपल्या सगळ्यांची दृष्ट काढायची, बरोबर ना? तर दृष्ट काढायची म्हणजे काय करायची बरं? हेच करायची की आपला ऑरा क्लीन करायचे. बघा आपली हिंदू संस्कृती किती छान आहे, नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. मीठ मीठ आपण का घेतो? कारण मिठामध्ये आणि पाण्यामध्ये
बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे, एक प्रॉपर्टी आहे, म्हणून आपण मीठ घेतो. क्लिअर? सो येस, तुम्हाला सुद्धा या ऑरा क्लीन करण्याच्या माध्यमामध्ये हेच वापरायचे. त्यानंतर जर तुम्ही मे बी कुठेही मंदिरामध्ये जा, त्या मंदिराच्या थोडस जवळ गेल्यानंतर आपल्याला व्हायब्रेशन कसे जाणवतात, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह जाणवतात. जेव्हा आपण मंदिरामध्ये घंटा वाजवतो, घंटा का वाजवतो, त्याच्या मागचं रिझन काय आहे? मे बी आपण आपल्या मनामध्ये आपण दुःखी असू, काहीतरी मनामध्ये वाईट विचार असतात, तर ते घंटा म्हणजे साऊंड हिलिंग थेरपी म्हणतात त्याला. तो घंटेचा जो नाद असतो, त्या साऊंडने आपल्या भोवती काही लहरी व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि त्यामुळे आपण मंदिरात प्रवेश करताना आपला ऑरा क्लीन होऊन आपण आतमध्ये जातो. राईट? त्यासाठी म्हणजे प्रत्येकाचं एक सायंटिफिक रिझन आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. येस, स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. एक बाउल घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि थोडस मीठ टाका, जाडं मीठ. हा, चला फास्ट करा, तोपर्यंत मी पाणी पिते. जी लोक ऑफिसमध्ये आहेत त्यांनी करू नका, त्यांनी फक्त बघा. एक प्राची, 13 तारखेला होळी आहे ना? ओके, क्लिअर. हा, येस, परिणिता मॅडमने घेतलेला आहे. येस, कुठलंही बाउल घ्या, काचेचं घ्या, स्टीलचं घ्या, एनी मेटल, प्लास्टिकचं घ्या. हा, जी लोक ऑफिसमध्ये आहेत ना त्यांनी घरी जाऊन करायचा हा प्रयोग, ठीक आहे? किंवा व्हिडिओ बघून केलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी जसं सांगितलं की सगळे कोर्स तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता, फक्त तुमचं अट्युनमेंट शक्तिपात हा याच्यासाठी मात्र तुम्हाला 15 मिनिटं वेळ काढावा लागतो. बाकी सगळे रेकॉर्डिंग बघून तुम्ही करू शकता, शक्तिपातासाठी रेकॉर्डिंग नाही. ओके. हा, आता काय करायचं मी सांगते तुम्हाला. चला, आता आपल्याला स्वतःचा ऑरा क्लीन करायचंय. बघा, जसं की याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही, सेल्फ ऑरा क्लिन्झिंग, स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. एक पिरॅमिड आहे, असा एक ना पिरॅमिड शेप बघायचा आहे तुम्हाला. पिरॅमिड मध्ये बघा किंवा एका सर्कल मध्ये बघा, एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिड मध्ये आपण इथे बसलेलो आहोत हे बघायचंय आपल्याला. ओके, आता माझी ड्रॉइंग चांगली नाही, फक्त समजून द्या. हे आपण बसलेलो आहोत असं बघायचंय, एका एनर्जी शिल्ड मध्ये किंवा एका पिरॅमिड मध्ये. अशा प्रकारच्या एका पिरॅमिड मध्ये आपण स्वतःला बघायचंय आणि आपण याच्यामध्ये बसलेलो आहोत आणि या दिव्य रेखीच्या ऊर्जेने आपण सुरक्षित आहोत हे आपल्याला बघायचंय. आता हे मी प्रॅक्टिकली दाखवते तुम्हाला. हा, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करावे लागतील, ज्यांना प्रॅक्टिकल करायचे त्यांना. ठीक आहे? ओके, त्याआधी मी हे माझ्या लक्षात आले तर मी सांगून टाकते पटकन. आपला ऑरा क्लीन करण्याच्या पद्धती आहेत, जसं की आता हे मी सांगणार आहे ते सेल्फ ऑरा क्लिन्झिंग आणि दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करायचा. आणि दुसरी एक, आपल्या घरामध्ये रोज जेव्हा आपण आंघोळ करतो, आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ वापर, त्यामुळे आपला ऑरा क्लीन होतो. आपली जी फरशी आहे त्या आठवड्यातून ऍटलिस्ट एकदा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. ओके, आणि तुमच्या घरामध्ये मे बी मेड असेल आणि ती ते काम करत असेल, पण आठवड्यातून एक दिवस तरी तुमच्या घरातला एखादा भाग तुम्ही पुसायचं मिठाच्या पाण्याने. भले तुम्ही खूप रिच आहात, तुमच्या घरी नोकर चाकर आहेत, पण एखाद्या रूम, एखादी खोली घरातली तुम्ही स्वच्छ करायची. ठीक आहे? ओके, आता पुढे जाऊया आपण.
स्वतःचा ऑरा क्लीन कसा करायचा? बाउल ठेवा साईडला आणि आता रेकीला प्रार्थना करायची सगळ्यांनी. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या मला कळतील, बाकीच्यांनी मला फॉलो करा. चष्मा असेल तर काढून ठेवा. प्रत्येक वेळेला मी चष्मा काढून ठेवा काढून ठेवा का सांगते बरं? कारण जेव्हा आपण हे हिलिंग मोडॅलिटी वापरतो कोणतेही, तर तिथे कुठलेही ब्लॉकेजेस नको आपल्यावर, म्हणून हे मी सांगते. ओके. नाही तर तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला चष्मा का बरं काढायला सांगता? सो त्याचा हा आहे उद्देश. चलो, रेडी? चला, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी आणि हळूहळू सोडायचं आहे. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचंय. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे, म्हणजे रेकीची प्रार्थना करायची. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये किंवा प्रोटेक्शन शिल्डमध्ये मी स्वतःला सुरक्षित करीत आहे. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा पिरॅमिड बघा किंवा एनर्जी शिल्ड बघा आणि त्याच्यामध्ये आपण आतमध्ये बसलेलो आहोत आणि या डिवाइन एनर्जी मुळे आपण सुरक्षित झालेलो आहोत. हे आपल्याला इमॅजिन करायचे, व्हिज्युअलायझेशन करायचे. तो रेकीमध्ये जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज कराल, यू विल गेट बेटर रिझल्ट. ओके. चला आता, आता सगळ्यांनी मला फॉलो करा. ओपन युअर आईज. आता आपले दोन्ही हात असे करायचे, डोक्यापासून खाली पायापर्यंत, आणि पायाजवळ जाताना हाताच्या मुठ्ठी करायचे. ओके. आणि मी बोलते तसं बोलायचंय. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, काही बाधा आहेत, ओके, काही ब्लॅक मॅजिक किंवा बाहेरच्या बाधा आहेत, त्या सगळ्या माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. खाली पायाजवळ जायचं, हातांच्या मुठ्ठी करायच्या. ओके. पुन्हा एकदा रिपीट करते, गोंधळ नको तुमचा. माझ्या आभा मंडळात किंवा माझ्या ऑरा क्षेत्रामध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ब्लॅक मॅजिक किंवा आणखीन काही असेल, तर त्या सगळ्या माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत. ओके. 3 वेळा केलं मी. 1, सेम 2 टाइम, अगेन 3 टाइम. 3rd टाइम केल्यानंतर मी माझे हात त्या मिठाच्या बाउलमध्ये झटकणार आणि म्हणणार, जर काही बाधा असतील तर या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. क्लिअर? ओके. आता सेम आपल्याला आपल्या लेफ्ट बॉडी पार्टला, राईट बॉडी पार्टला करायचंय, किंवा एकदाच केलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर? येस, क्लिअर असेल तर मला एक हँड रेस करून दाखव, म्हणजे मला कळेल. क्लिअर? ओके, व्हेरी गुड. येस, जे लोक ऍक्टिव्ह आहेत ते बरोबर हँड रेस वगैरे करतायत. व्हेरी गुड. त्यामुळे त्या लोकांची एनर्जी मला दिसते. येस, थँक्यू सो मच. चलो, आता आपण पुढे जाऊया. आता जेव्हा दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करायचा असेल, आता दुसऱ्यांचं म्हणजेच काय, तर आपल्या घरातली आपली मुलं, हजबंड किंवा कोणाचाही जवळच्या व्यक्तींचा ऑरा क्लीन करायचा असेल तेव्हा सेम. आता इथे रेकीला कॉल करताना आपण जेव्हा स्वतःचा आभार मानतो तेव्हा त्या व्यक्तीचा सुद्धा आभार मानायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण करूया. चला, तुमच्या घरामध्ये कोण व्यक्ती आहे का बघा बरं. तुमचा मुलगा किंवा कोण आहे का? येस. गाऊनवर कोण असेल तर नका, ड्रेसवर असेल वगैरे तर मला सांगा.
किरण मॅडम, चलो. किरण मॅडम कोण आहे तुमचा? मुलगा आहे मॅडम. ओके, घ्या बरं त्याला. एकच मिनिटं बोलवते. हा हा, बोलू. आणखीन कोण आहे का तुमच्याकडे? हा, आणखीन कोणाचं असेल तर मला चॅट मध्ये मेसेज करा, नाही तर मला हँड दाखवा. कोणाच्या घरी कोणतरी असायला पाहिजे तरच ते होणार आहे. ओके, आरती मॅडम आहेत, चला. आरती मॅडम, एकच मिनिट हा. अरे, मनीषा पाटील आले का? ओके, मनीषा पाटील आहे का कोण तुमच्या घरी? मुलगा आला माझा. एकच मिनिट, एकच मिनिट. मुलगा आहे माझा. कोण बोलतोय? मनीषा मनीषा पाटील. पाटील. हा, हम्म. घ्या त्याला बरं. हा, चला. आता तुम्ही काय करायचंय? साईडला बाउल ठेवले तुम्ही ना? साईडला बाउल ठेवले. बघा, सगळ्यांना दिसतंय का? तुमचं माईक अनम्यूट करा आणि बोला, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना दिसाल. आणि किरण मॅडम, तुमचा मोबाईल आडवा ठेवा. लॅपटॉप आहे की मोबाईल आहे? ओके. आणि अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा, किरण मॅडम. ओके. हातात थोडंसं मीठ घ्यायचंय. हा, ओके. हा. हा, येतोय येतोय. हातात थोडंसं मीठ घ्या. येस, त्याला उभं करा. त्याला भिंतीच्या साईडने उभं करा. भिंतीच्या साईडला का? हा, तो दिसायला पाहिजे. येस येस, बरोबर आहे. हा. आता तुमच्या हातात मीठ घ्या आणि त्याच्या पूर्णपणे डोक्यापासून खाली पायापर्यंत करायचंय. प्रार्थना करताना काय करायचंय आधी आधी हात जोडा. नीट ठेवू का खाली? हा, आधी हात जोडायचे तुम्ही. आता बघा, तुम्ही दुसऱ्यांचं जेव्हा ऑरा क्लीन करता तेव्हा त्या व्यक्तीचं सुद्धा नाव यायला पाहिजे. ओके, राईट डाऊन. चला, लिहा. हे कर. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. त्याला डोळे बंद करायला सांग. त्याचं नाव काय आहे? विराज. विराज, क्लोज युअर आईज. आणि याचं नाव काय आहे मनीषा मॅडम, तुमच्या मुलाचं नाव? पार्थ. 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 पार्थ, क्लोज युअर आईज. पार्थ. हा. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी पार्थची आभारी आहे. ओके. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता तुमचे आता दोन्ही हातात थोडस मीठ घ्या. पूर्ण प्रार्थना बोलायची तुम्हाला. ओके. आणि त्याच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला म्हणायचंय, विराज. विराज ना त्याचं नाव? हा. हो. विराजच्या आभा मंडळात किंवा ऑरामध्ये जर काही निगेटिव्ह बाधा असतील. विराज, क्लोज युअर आईज. डोळे बंद करायचे. येस. काही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये येऊ दे. 3 वेळा करा. आता लेफ्ट साईडने 3 वेळा सेम बोलायचंय तुम्हाला. याच्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळात जर काही निगेटिव्हिटी असेल, बाधा असेल, तर ती माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. हा. आता त्याला बॅक साईडला फिरायला सांग. पाठीमागे. येस. त्याला आता म्हणा, त्याच्या पाठीमागच्या म्हणजे बॅक साईडच्या आभा मंडळामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. येस. आता जे तुम्ही मिठाचं बाउल केलंय त्याच्यामध्ये हात झडकायचे. त्याच्यामध्ये हात झाडा 3 वेळा आणि म्हणायचे, जी काही निगेटिव्हिटी आहे ती या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. ओके. आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही न टाकता टॉयलेटमध्ये फ्लश करायचे. ठीक आहे. आता कॉर्ड कटिंग लक्षात घ्या. येस, एकच मिनिट. मला हे करते मी. तसेच राहा. आता आपल्याला स्कॅनिंग पण करायचंय ना. एकच मिनिट.
येस. किरण मॅडम तशाच राहा, अजून आपल्याला स्कॅनिंग पण करायचं. हा. तुम्ही पण तशाच राहा. तो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का आधी ते सांगा. आपण जेव्हा स्वतःचा ऑरा क्लीन करतो तेव्हा आपल्याला हे म्हणायचे, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करताना सुद्धा सेम म्हणायचे, फक्त त्यांचं नाव सुद्धा ऍड व्हायला पाहिजे. आता बघूया आपण आपल्या हातांचा स्कॅनर सारखा वापर करून एखाद्याचा आजार कसा डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, चला. सो आता मनीषा मॅडम आणि एकच मिनिट किरण मॅडम, तर दोघांनी काय करा, त्यांना डोळे बंद करायला सांगायचे, तसंच उभं राहायला सांगायचे आणि डोक्यापासून खाली पायापर्यंत हळूहळू 4-5 वेळा हात फिरवा बरं, हळूहळू. आणि टच नाही करायचे, असं हळूहळू. हा, टच नाही करायचे. माग तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गॅप असायला पाहिजे. 1 फुटाचं अंतर ठेवा. येस. मनीषा मॅडम बरोबर करतात. आणखीन मागे व्हा तुम्ही, मनीषा मॅडम. हा, येस, किरण मॅडम राईट. येस, झालं का? आता परत एकदा हळूहळू करा आणि तुमचे हात कुठे जड जाणवत आहेत ते सांगा. त्याच्या कुठल्या बॉडी पार्ट समोर तुम्हाला तुमचे हात जड जाणवते? वाकू नका, टेकून बसायचं नाहीये, सरळच करायचंय. किरण मॅडम बरोबर करतात. येस. नाही फील होतंय तुम्हाला? मॅडम. किरण मॅडम नाही फील होतंय? ओके. नाही होत मॅम. ओके, अच्छा, म्हणजे तुम्ही लिव्ह करा मग, चला. येस, मनीषा मॅडम, कुठे तुम्हाला जड जाणवते हात? नाही जाणवलं मॅम. नाही जाणवलं? मग त्याला काही हेल्थ इश्यूज नाहीये. नाही नाही आता मला वाटतं 5-6 नाही महिन्यामध्ये तो काय आजारी पडला नसेल. नाही 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 ना? ओके, मग काही नाही. नाही नाही. येस. ओके, आता आपण दुसरं कोणाला तरी विचारूया. तुमच्या घरी कोण आहे का? मोठी व्यक्ती वगैरे आहे का कोण कोणाच्या घरी? सो आपण जेव्हा असं हाताने स्कॅन करतो तेव्हा आपल्याला एखाद्याच्या शरीरामध्ये कुठला आजार आहे, कुठला आजार म्हणजे काही आजार आहे का, त्याबद्दल माहिती कळते. आणि म्हणूनच ज्या गोष्टी आपल्याला 6 महिन्यानंतर बाहेर पडतात आपल्या शरीरातून, त्या आपल्याला आधीच कळायला लागतात रेकीद्वारे. ठीक आहे. सो येस, जर काहीच जाणवलं नाही तर समजायचं की यांना 6 महिन्या आधी नाही काय झालेलं आहे किंवा 6 महिने पुढे पण काही होणार नाही. ओके, जर तुमच्या घरी कोण असतं तर आता इथे प्रॅक्टिकल केलं असतं आपण. आता मुलं नको, कारण मुलं दोन्ही झालेली आहेत. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? स्कॅन किती वेळा करायचं? स्कॅन किती पण वेळा करू शकता. आता तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे तुम्ही 5-6 वेळा करा. अदरवाईज ज्या ज्या लोकांची प्रॅक्टिस चांगली झालेली असते ना, त्यांना तिसऱ्या वेळेतच लगेच कळतं. ओके, क्लिअर? हा, ज्यांना बोलायचं त्यांनी अनम्यूट करा आणि विचारा. एक 5 मिनिटं अजून आहेत आपल्याकडे. येस, थँक्यू सो मच. काही क्वेश्चन विचारायचं असेल याबद्दल तर अनम्यूट करून बोलू शकता. एनी डाऊट्स, क्वेरी, क्वेश्चन? ओके, दीप्तीला, हा बोला. मॅम, म्हणजे याच्यातली कुठली प्रॅक्टिस आपण जास्त केल्याच्या नंतर ते आपल्याला सगळं व्यवस्थित समजणार आहे? जे आता मला तो ओरा दिसला नाही किंवा
अशा बाकीच्या गोष्टी? नाही मॅडम, याची ना प्रॅक्टिस करावी लागते चांगली. म्हणजे चांगली म्हणजे तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस केला तर होऊन जाईल. मेडिटेशन पुढे लेवल्स किती आहेत वगैरे हे जाणून घ्यायचं ना तुम्हाला. म्हणजे आता मला हे सांगायचं की मी आता तो डॉट बघितला ना तेव्हा पण मला तो ऑरा दिसला नाही किंवा आता जरी समजा स्कॅनिंग आता करून बघेल कोणी आल्यानंतर की ओके, नो आपल्याला ते प्रॉब्लेम, जाणवतं. नो प्रॉब्लेम. हा, आपण ते उद्या घेणार आहोत. रेकीच्या पुढच्या लेवल्स किती आहेत, प्रत्येक लेवलमध्ये काय शिकवलं जाणार आहे ते उद्या म्हणजे घेणार आहोत. काय त्या गोष्टीची प्रॅक्टिस केल्यानंतर हे कळेल असं विचारायचं. हो हो हो. ओके. आता लेवल 1 मध्ये फक्त आपल्याला रिझल्ट मिळतो किती 10%, कारण ही आपल्या स्वयंशुद्धीकरणाची लेवल असते. त्यामुळे इथे स्वतःला तुम्ही हील करू शकता थोड्याफार प्रमाणात 10% ऊर्जेने. पण जर तुम्हाला भविष्यामध्ये काही मोठी मोठी कामं करायची असतील, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील, तर तेवढी एनर्जी तुम्हाला पाहिजे. आणि ती एनर्जी तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2-3 करता तेव्हा. कारण रेकी लेवल 2 मध्ये आपण विश बॉक्स आहे त्या माध्यमातून, त्यानंतर काही सिम्बॉल्स आपल्याला मिळतात आणि हे सिम्बॉल्स जादुई पद्धतीने काम करतात. त्यामुळे हे सिम्बॉल्स, त्यानंतर आपण विश बॉक्स आपला क्रिएट करणार आहोत, कपूर दिवा आहे, त्यानंतर आपण अफर्मेशन लिहिणार आहोत. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्यामुळे आपण आपलं स्वतःचं एक व्हिजन बोर्ड बनवणार आहोत अशा प्रकारचं, जसं की तुम्हाला इथे माझं दिसत असेल. मग या व्हिजन बोर्डला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. आपल्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करायच्या हे आपण शिकणार आहोत लेवल 2 मध्ये. लेवल 3 मध्ये काही सायकिक प्रकार असतात. ओके. काही सायकिक प्रकार असतात, काही आजार आहेत, त्या आजारांना हील कसं करायचं. त्याचबरोबर आपल्याला साऊंड हिलिंग आहे, स्वतःला कसं छान ठेवायचं. त्यानंतर ब्लॅक मॅजिक वगैरे आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की आता सगळ्याच सिलेबल्स मी ते ओपन नाही करू शकत. सो त्यानंतर सती सिम्बॉल आहे. जर सपोज एखादं हे आहे, कपल आहे, त्याच्यामध्ये रिलेशनशिप वाईट झालेले आहेत, स्पॉइल झालेले आहेत. सो त्यांना कसं जवळ आणायचं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, मग त्यांचं रिलेशन कसं दूर करायचं. सो या सगळ्या गोष्टी आपण रेकी लेवल 2 आणि 3 मध्ये शिकतो. ओके. येस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. बरं, आजचा ऑराचा टॉपिक कळला सगळ्यांना व्यवस्थित? आपला स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, इतरांचा ऑरा क्लीन कसा करायचा, त्याचबरोबर आपल्या हातांचा स्कॅनर म्हणून वापर करून आपण एखाद्याचा आजार कसा डिटेक्ट करायचा. ओके. सो या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये शिकलो. आणि उद्या आपण छानपैकी अफर्मेशन एक नवीन टॉपिक घेणार आहोत. आणि या अफर्मेशनद्वारे आपण आपल्या छोट्या मोठ्या इच्छा कशा मिळवायच्या, कशा पूर्ण करायच्या याबद्दल शिकणार आहोत. सो त्याआधी मी विचारते, तुम्ही कोणी आपल्या जीवनात या अफर्मेशनचा वापर केलाय आणि अफर्मेशनचा वापर करून आपल्या इच्छा पूर्ण केल्यात का? सो त्यांनी हँड रेस करा. इमोजीवाला हँड केलात ना तर मला लगेच दिसणार. अदरवाईज असे मला पटकन दिसत नाही एवढ्या लोकांमध्ये. तुमच्या इथे बघा आहे इमोजीवाला हँड. रिॲक्ट नाही नाही ते नाही. रिॲक्ट एक आहे बघा, रिॲक्ट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये हँड रेज आहे. हा येस. परिणिता बोला. चुकून मी अनम्यूट केलं. हा हॅलो, ऐकू येतंय? हा येस. हा, खायच्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्यात भरपूर. ओके. म्हणजे एखादे पदार्थाची इच्छा मी मागितली आणि ती मला मिळाली लगेच. मग किंवा एखाद्या व्यक्तीला जर भेटायचं असेल, कसं बरं त्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं? ब्रह्मांड शक्तीला प्रार्थना केली येस. की हा, आणि ते व्यक्ती सुद्धा अशा मला भेटल्यात प्रार्थना करून. किंवा ते अचानक पण घडलं असावं की आपण आठवण काढली आणि ती व्यक्ती आली किंवा तिचा फोन आला, जी बरेच महिन्यात कॉन्टॅक्ट मध्येच नव्हती काय. याचा अर्थ तुमची टेलिपॅथी पॉवर तुमच्यामध्ये फार छान आहे. टेलिपॅथीद्वारे तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवताय आणि ती व्यक्ती मला तुमच्याशी खूप खूप कनेक्ट होते. अनुभव आलेत, हे व्यक्तींच्या बरोबरचे तर खूप आलेत. येस, हे टेलिपॅथी वगैरे हे सगळं लेवल 2 मध्ये आहे. येस, व्हेरी गुड. दीप्ती लाड, सॉरी दीप लाड असं काहीतरी आहे. मॅम मी ऍक्च्युली मॅनिफेस्टेशनचा पण एक क्लास केलाय आणि त्याच्यामध्ये पण आणि मला स्वतःच म्हणजे मला खूपदा अनुभव आलाय की माझे इंट्युशन्स फार चांगले आहेत. तर येस, कुठल्याही व्हेरी गुड. गोष्टी मला वेळ असेल तर बऱ्याचदा कळतात येस, आणि त्या व्हेरी जशाच्या गुड. तशा घडतात. हे मी का विचारते तुम्हाला, कारण काही लोकांचा याच्यावर विश्वास नसतो, ट्रस्ट नसतो, आणि काही लोकांचा प्रॉपर ट्रस्ट असतो, त्यांना रिझल्ट मिळतात. वाय? बिकॉज एव्हरीथिंग इज डिपेंड अपॉन युअर ट्रस्ट.
जिथे जिथे तुमचा विश्वास असेल, म्हणजे जिथे जिथे तुम्ही तुमचा फोकस कराल तिथे तिथे ती एनर्जी तुम्हाला साथ देते. येस. कोण आहे बरं या? आरती. हा बोला आरती. अनम्यूट करा. आपण मनीषा पाटील यांना बघूया. हा आरती बोला. माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अरे वा, मी व्हेरी मध्ये मध्ये असे म्हणजे मध्ये मी असे युट्यूबवर सर्च करताना सहजच असे व्हिडिओ बघितले आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण बघितलं मी. तर मग मी म्हटलं असं बघा होऊ एक शकते का, छोटासा आपण असं व्हिडिओ करून बघितला. बघायला पाहिजे. हा एक छोटासा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण हा एवढं करू शकतो. तर ते पूर्ण कोर्स केल्यानंतर तुम्ही प्रत्येक हम्म गोष्ट जाणून घेऊ शकता, बरोबर ना? कारण युट्यूबवर वगैरे हम्म. कसं असतं, हे सगळं अर्धवट असतं. पूर्णपणे डीप मध्ये नॉलेज देतात का? येस, नाही. म्यूट झालात तुम्ही पुन्हा. मी फक्त असं माझ्या मनात विचार केला की नाही, म्हणजे जसं घरांचं सगळ्यांनाच वाटते की आपलं खूप मोठं आणि सुंदर घर असायला पाहिजे. तर मग मी आमच्याकडे सगळे म्हणायचे की आपलं ऍटलिस्ट 3 रूमचं तरी घर असायला पाहिजे, 1 BHK. पण मग मी म्हटलं की नाही, आपल्याला खूप सुंदर असं आणि मोठं घर पाहिजे, आणि ते तसंच झालं. म्हणजे अपेक्षा नसतानाही खूप मोठं घर झालंय माझं. येस, व्हेरी गुड. येस, मनीषा पाटील. नमस्कार मॅडम, तुमचे नमस्कार. सेशन्स खूप छान असतात आणि खूप शिकण्यासारखं आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही निस्वार्थ भावनेने जे घेता त्याच्या म्हणजे मी खूप इम्प्रेस झाली की मी थँक्यू, थँक्यू आजकाल सो मच. म्हणजे असं काही बघायला भेटत नाही. ते स्वामींच्या कृपेमुळे मे बी तुम्ही हे सगळं करताय अगदी. आणि त्यामुळे मला तरी फार फील बेटर होतंय. आणि आता रिसेंटली म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला महाकुंभला जायचं होतं प्रयागराजला. तर माझी तब्येत ठीक नव्हती त्यावेळेला. तर मग माझे मिस्टर म्हणाले, नाही तुझी तब्येत ठीक नाही, आपण नाही जाऊ शकत म्हणून असं म्हणाले ते. पण मी म्हटलं नाही, मला काही केलं तरी मला जायचंय म्हणजे जायचंय. माझी एवढी इच्छाशक्ती होती ना की मी काही झालं तरी चालेल आणि देव मला तिथपर्यंत घेऊन येईल म्हटलं अगदी अगदी त्यांना. आणि सडनली म्हणजे 2 ते 1.5 दिवसामध्ये मला ते एक्सपिरियन्स असा आला की तिथे मला जायचा योग आला. मी माझ्या ह्या लहान मुलांना आणि माझे मिस्टर आम्ही तिघेही तिथे जाऊन प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगममध्ये स्नान केलं. आणि खूप म्हणजे आपण म्हणतो ना की आपली अदम्य इच्छाशक्ती असेल तर येस. तिथे ईश्वर आपल्याला नक्कीच म्हणजे 2 पावलं पुढे चालत नेण्याची जी हे देते, क्षमता देतो, ती आपल्यामध्ये येते. हा माझा अनुभव आहे मॅडम. आणि एक्झॅक्टली. प्रत्येक वेळी अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं कुठे ना कुठे आपल्याला म्हणजे आपली जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवली ना तर आपल्या इच्छा आपोआप त्या परिपूर्ण फुलफिल होतो. होतात येस, अगदी. हा एक्झॅक्टली. अनुभव येतो. खूप छान. येस. पूजा पूजा बारावकर आहे का? हॅलो, गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. मला खूप खरंच छान वाटतं तुमचं लेक्चर अटेंड करून. थँक्यू कारण सो तुम्ही मच. नाही लिटरली तुम्ही खूप सुंदर समजून सांगता. म्हणजे तुम्ही उगाचच नाही का आता कोणी कोर्स करावा अशा उद्देशाने करत नाही. तुम्ही प्रत्येक छोटी-छोटी आणि फ जी फर्स्ट लेव्हल आहे, ज्याचं तुम्ही आता रेकी घेताय, तर मी याच्या अगोदर पण एक अटेंड केलं होतं. तर त्याच्यामध्ये जी तुम्ही इतकं बेसिक सांगतात ना, ते काहीच सांगितलेलं नव्हतं. तुम्ही इतके सुंदर सांगतात ना, की फर्स्ट लेव्हलमध्येच खूप नॉलेज मिळून जातं. म्हणजे बाकीचे कसे करतात, सांगतात थोडंसं रेकीबद्दल आणि मग लगेच अटेन्डमेंट देतात आणि मग लगेच तुम्ही सेकंड, थर्ड करा. पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही इतक्या सुंदर सांगतात. म्हणजे आज पहिल्यांदा मला ऑराबद्दल म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये कोणीच सांगत नाही, की ऑरा कसा चेक करायचा, स्कॅनर कसं असतं. तुम्ही मॅडम खूप हे सुंदर 10% पण नाही झालं. नाही तर म्हणजे विचार करा, तुम्ही इतकं छान सांगता ते. म्हणजे मला पहिल्यांदा असा अनुभव आला, की खूप मनापासून तुम्ही सांगणारं कोणीतरी भेटलंय मला असं. आणि माझ्या बाबतीत नेहमी असं व्हायचं, मी अफर्मेशन वगैरे भरपूर वेळा केलंय. मी वॉटर अफर्मेशन्स केले सगळं. मला त्यातनं बेबी पण झालं 38व्या वर्षी. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. हां, आता तो 3 वर्षाचा आहे. फक्त आता माझी म्हणजे म्हणतात ना निगेटिव्ह ओरा जास्त वाढत चाललाय आणि निगेटिव्हिटी जास्त येते. म्हणजे मला जे फेथ होता अफर्मेशन्स म्हणा किंवा मला सगळं जे क्वांटम फिजिक्स वगैरे, तो सगळा एकदम डाउन झालाय रिलेशनशिपमध्ये घेऊन. तर मला तुमच्याकडनं ती एक हेल्प हवी, की माझं रिलेशनशिपला घेऊन मी इतकी डिस्टर्ब आहे, की त्याच्यामुळे माझं बाकी सगळं डिस्टर्ब झालंय. म्हणजे माझं आध्यात्मिक म्हणा येस. किंवा हे. आता ना हे इकडे एवढं बोलण्या इतपत नाहीये. पण येस, डेफिनेटली याचा आन्सर मी तुम्हाला देईन. छान. कारण आणि आता मला हा थोडासा आपला पर्सनल तुमचा विषय आहे, ठीक आहे ना? ओके. येस. अजून मला एक विचारायचंय, की जे स्कॅनर तुम्ही सांगितलं स्कॅन करायचं, तर ते पर्सनल स्वतःचं नाही करता येत ना? स्वतःच नाही करता येत. समोरच्याचं येस. करता. हे आणि दुसऱ्यांचं आपण करू शकतो.
अच्छा. आणि आपण जे ऑरा लॉक करतो हम्म. ते काय? मग त्याच्यानंतर केल्यानंतर पण परत आपला डिस्टर्ब होतो का ऑरा? नाही, ते लेवल 2 मध्ये असतं. लेवल 2 मध्ये आपण आपला ऑरा काही सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉलने लॉक करायचा असतो. मग दिवसभरात तुम्ही कुठलाही निगेटिव्ह एनर्जीच्या खाली अंडर येत नाही. अच्छा. हम्म. चालेल. एक थँक्यू सो येस, थँक्यू सो मच. हा, भाग्यश्री वाणी मॅडम, मे बी तुम्ही जॉबला आहात का? व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. हो मॅडम, मी जॉबला आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम, बोला. मला ना मुलीबद्दल बोलायचं होतं जरा. तिचं आहे ना, ती खूप म्हणजे मध्यंतरी पण आणि 2-2, 3-3 महिन्यात ते आजारीच असते. तर म्हणजे आपण आत्ता ऑरा सांगितला तो तिच्यावर करून बघितला तर चालेल ना? येस येस, एक मी तुम्हाला 100% सांगते, तिचा ऑरा कुठेतरी वीक झालेला आहे. सो तुम्ही ऑरा हम्म. क्लिन्झिंग करा, सतत 7 ते 8 दिवस करा. 7 ते आणि 8 तिच्या दिवस का? आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाका. तुम्हाला मी म्हणते इथेच तुम्हाला 40 ते 50% रिझल्ट मिळेल. ओके. आपलं जाड मीठ टाकायचं की आपलं येस, जे आणि घरात उद्या मी आहे जे ते? तुम्हाला अफर्मेशन शिकवणार आहे ना, अफर्मेशनद्वारे तिला हिलिंग चालू कर. ओके. 7 चालेल. दिवसांचे सेशन होऊन जाऊ देत, थोडंसं थांबा, मग तुम्हाला डेप्थ मध्ये कळेल काय करायचं. ओके. ओके, चालेल. क्लिअर. थँक्यू. येस, चलो. थँक्यू. ओके. सगळ्यांचे क्वेश्चन क्लिअर झाले का? चलो, आता माझा पण दुसऱ्या बॅचची वेळ झाली. सो थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. येस, आणि आपण उद्या एक महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. अफर्मेशन म्हणजे काय आणि आपले अफर्मेशन का फुलफिल होत नाही. काहीच लोकांचे अफर्मेशन किंवा ड्रीम्स किंवा गोल्स का पूर्ण होतात. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे काय काम करतं. सो या सगळ्या गोष्टी आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना पुढील कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सांगितलं जाणार आहे की लेवल 2 मध्ये काय येतं, लेवल 3 मध्ये काय होतं. आणि जर तुमचं इंटरेस्ट असेल तर काही तुम्हाला ऑफर दिल्या जातात, ऑन दी स्पॉट काही ऑफर दिल्या जातात. तर तुम्ही उद्याची ऑफर घेऊ शकता. क्लिअर. सो इथे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही. माझ्या टीम मेंबरकडून तुम्हाला कॉल येणार नाही की का बरं आमचं सेशन अटेंड केला आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही. सो नाही, नथिंग, काहीच नाही. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना एनरोल करायचे ते करू शकतात. अदरवाईज आपले 7ही दिवसांचे सेशन तुम्ही आरामात अटेंड करू शकता. ओके, क्लिअर. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. हो, 4:45चं सेशन आहे ना. सॉरी. स्टार्ट करते आता मी लगेच.